नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये टॉप 9 बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे. सुरुवात करूयात आजच्या मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्यांनी. बालेकिल्ला कुणाचाही असो, पक्षानं परवानगी दिली तर यांचं नामोनिशाण मिटवून टाकू. गणेश नाईकांचं शिंदेंना आव्हान, तर नाईकांच्या भूमिकेशी सहमत असल्याचं राऊतांचं वक्तव्य. किल्ले कोणाचे नाहीत आणि भारतीय जनता पक्षाने आता परवानगी दिली ना, त्यांचे नामोनिशाण साफ करून टाकू. मी आज परत बोलू पण काय, आम्ही भारतीय जनता पक्ष शिस्तीचा पक्ष आहे. नाही न पटताना हे कार्यकर्त्यांनी सण केले पक्षाकर. मी गणेश नाईकांच्या भूमिकेशी सहमत आहे. ठाण्याच्या निवडणुकीत सुद्धा साताऱ्यातल्या ड्रग्जचा पैसा मोठ्या प्रमाणात आला आणि त्या पैशाच्या ताकदीवर आणि दहशतीच्या बळावर ठाण्यामध्ये शिंदे गटानं बहुमत मिळवलं. गणेश नाईक गेले सातत्यानं काही दिवस या विषयावरती भूमिका मांडतायत आणि ती भूमिका अमान्य करता येणार नाही. संपवायची भाषा कराल तर बाकीचे हाताची घडी घालून बसणार नाहीत. वेळ आल्यावर आम्ही सुद्धा भूमिका घेणार, तोडेस तोड उत्तर देणार. शिंदेंवरील टीकेनंतर शंभूराज देसाईंचा गणेश नाईकांवर पलटवार. आमच्या पक्षाने जर आम्हाला परवानगी दिली, आमच्या पक्षानं, तर आमची भूमिका तशीच राहील. हे बघा, राजकारणामध्ये कोण कोणाला कमी नसते. जर एखाद्यानं कोणाला संपवायची भाषा केली तर समोरचा काय हाताची घडी घालून गप बसणार नाही. तर गणेश नाईक अवकातीत राहा, आधी स्वतःचं चारित्र्य साफ करा. भाजपनं अशा भटक्या कुत्र्यांची राजकीय नसबंदी करायला हवी. शिंदेच्या शिवसेनेतील ज्योती वाघमारे यांचं वादग्रस्त विधान. अरे तुम्ही काय आमचं नामोनिशाण साफ करणार? त्यापेक्षा आधी स्वतःचं चारित्र्य साफ करा. गणेश नाईक अवकातीत राहा, भटक्या कुत्र्याची राजकीय नसबंदी करा. गणेश नाईकांनी दरवेळी आव्हानाची भाषा करण्यापेक्षा डोकं ठिकाणावर ठेवावं. महायुतीमध्ये बिघाड व्हावा असं वाटत असेल तर बोलत राहा. आम्ही बोललो तर देश पातळीवर जाईल. संजय शिरसाट यांचा पलटवार. गणेश नाईकचं थोडं जास्त होत चाललेलं आहे. दरवेळेला आव्हानाची भाषा करणाऱ्यांनी पहिले आपण थोडं डोकं ठिकाणावर ठेवा. आम्ही जर बोलायला लागलो ना तर देश पातळीवर जाईल. अंबादास दानवेंची आमच्याकडे येण्याची प्रोसेस सुरू झाली आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्याबाबत मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य. तर अंबादास दानवे थोड्याच दिवसात आमच्यासोबत दिसू शकतात असाही केला दावा. म्हणजे खरं तर आमच्याकडे याची प्रोसेस सुरू झाली त्यांची. आता आपल्या नेत्याला मी अतिशय विश्वासू आहे हे दाखवण्याचे प्रयत्न आहेत. पुढे दिवसात आमच्यासोबत असतील. बाबासाहेबांचं नाव का नाही घेतलं? नाशिकमध्ये महाजनांच्या भाषणादरम्यान महिलेचा आक्षेप. वाटलं तर मला सस्पेंड करा. वन विभागाच्या महिला कर्मचाऱ्याचा गोंधळ. तर माझा असा काहीही हेतू नव्हता. महाजनांकडून सुद्धा दिलगिरी व्यक्त. बाबासाहेबांचं नाव तो संविधानाला कारणीभूत आहे, त्याला तुम्ही संपवायला निघाले. मला मीडियाशी घेणं नाही मॅडम. मला सस्पेंड केलं. मी मारूचे गाड्या उपसी, मी माती काम करीन, पण बाबासाहेबांची ओळख पुसून येणार नाही. मला सस्पेंड करायचं करू शकता. RSS आणि भाजपकडून वारंवार डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान. तर गिरीश महाजनांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा. प्रकाश आंबेडकरांची मागणी. महाजनांच्या भाषणावर आक्षेप घेतलेल्या महिला वनरक्षक अधिकाऱ्यांशीही संवाद. चंद्रपुरात काँग्रेसला सत्तेपासून दूर करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू. भाजप 24, ठाकरेंची शिवसेना 6, वंचित 2 आणि इतर 2 या फॉर्म्युल्यावर चर्चा सुरू. काँग्रेसच्या वडेट्टीवार आणि धानोरकर गटाच्या वादामुळे चंद्रपूर महापालिकेत भाजपकडून सत्ता स्थापनेच्या हालचाली. उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. किशोर जोरगेवार यांची माहिती. मुंबईच्या महापौर निवड प्रक्रियेला आता वेग. तर पुढील 2 ते 3 दिवसात भाजप आणि शिंदेची शिवसेना स्वतंत्र गट स्थापन करणार. सूत्रांची माहिती. तर गट स्थापनेनंतर महापौर निवडीसह इतर औपचारिक प्रक्रियेला 7 दिवसांचा अवधी. पालिका नियमानुसार सर्वसाधारणपणे 7 दिवसात सत्ता स्थापन करण्याचे हे संकेत. आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या. हिरवा विषय हा भाजपचा जुना धंदा. हरित क्रांतीमुळे महाराष्ट्र हिरवा आहेच. त्यांच्या राजकीय हिरव्या रंगाशी आम्ही सहमत नाही. संजय राऊतांची टीका. बघा, हा विषय चालू आहे हिरव्याचा. हा भारतीय जनता पक्षाचा जुना धंदा आहे. नाही, करून दाखवा ना. महाराष्ट्र होत नसतं आणि एखाद्याला तर सन्मानित केल्यानंतर त्याच्यावर टीका करणं सुद्धा योग्य नाही. तर